नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी सहर्ष स्वागत करतो. आज एक नोटिफिकेशन आलेलं आहे, ते म्हणजे इंडियन पोस्टल ऑफिसचं. ओके, ज्याला आपण भारतीय टपाल कार्यालय असं म्हटलं जातं, डाक ऑफिस असं म्हटलं जातं. ओके, आणि त्यामध्ये खूप साऱ्या वॅकन्सी आलेल्या आहेत. काही पदं आहेत त्यांच्यासाठी फक्त 10वी बेसिसवरती आणि काही पदं आहेत त्यांना फक्त एक सीबीटी बेस्ड टेस्ट होणार आहे. तर एक सुवर्ण संधी आहे 10वी पास असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि खूप साऱ्या वॅकन्सी आलेल्या आहेत. आता या पदाची संपूर्ण माहिती किंवा तयारी कशा पद्धतीने करायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायची आहे. तर बघा, भारतीय डाक विभाग भरती सुवर्ण संधी 10वी आणि 12वी वरती अनेक संधी आलेल्या आहेत. ठीक आहे, आपण एक एक गोष्ट पाहणार आहोत. त्यामध्ये टपाल विभागामध्ये काही मुख्य मुद्दे आहेत. त्यामध्ये ज्याला आपण ग्रामीण डाक सेवक असं म्हटलं जातं, बरोबर आहे. आपल्याला एवढं खोचक काही गोष्टी माहिती नाहीत. ओके, भारतीय डाक सेवक जीडीएस ज्याला म्हटलं जातं शॉर्टकटमध्ये, त्यासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा नाही. तर 10वीच्या मेरिट बेसवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. दुसरी पोस्ट जर आपण बघितली तर ज्याला आपण पोस्टमन म्हणतो किंवा मेल गार्ड म्हणतो. बघा फरक काय आहे. पोस्टमन किंवा मेल गार्ड म्हणतो, यासाठी मात्र तुमच्याकडे सीबीटी बेस म्हणजे ऑनलाईन पद्धतीने टेस्ट किंवा परीक्षा होणार आहेत स्थानिक भाषेमध्ये. समजा महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय तर मराठीमध्ये आपली एक्झाम होणार आहे. त्यानंतर बघितलं तर मल्टी टास्किंगचा कार्यालयीन, जेव्हा आपण एखाद्या पोस्टाच्या ऑफिसमध्ये जातो तर त्यावेळी सुद्धा तिथे काही वर्किंग करणारे कम्प्युटरवरती असतात. त्यासाठी तुम्हाला मल्टीटास्किंग ताप लागतोय, कार्यालयीन सहाय्यक ज्याला म्हटलं जातं. ओके, त्याच्यासाठी सुद्धा 10वी पास असणं गरजेचं आहे. मात्र त्याची सुद्धा परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने, ज्याला सीबीटी टेस्ट असं म्हणतात. तर ही 3 महत्वपूर्ण पदं आहेत. ओके, आता यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने परीक्षा होणार आहेत, कोणता सिलेबस असणार आहे, कोणता विद्यार्थी फॉर्म फिल करतो. आता सगळ्यात पहिलं आपण बघूया जीडीएस भरती. नॉन एक्झाम म्हणजे याला कुठल्याही प्रकारची एक्झाम नाहीये. ओके, आता आपल्याला बेसिक लेवलला काही गोष्टी बघायच्या आहेत. सगळ्यात पहिली पद आहे सीडीएस, ज्याला ग्रामीण डाक सेवक असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी कुठलीही लेखी परीक्षा नाहीये, मुलाखत घेतली जाणार नाही. ओके, विद्यार्थी हा 10वी पास असणं आवश्यक आहे आणि 10वीच्या टक्केवारीवरती तुमचं थेट सिलेक्शन होणार आहे. त्या विद्यार्थ्याला मात्र 10वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषय असणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, 10th मध्ये तुम्हाला गणित आणि इंग्लिश विषय असणं 10वीला आवश्यक आहे आणि 10वीच्या मेरिट लिस्ट वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. हे पहिलं पद आहे. त्यानंतर आपण बघितलं तर पोस्टमन ज्याला म्हटलं जात आहे. ठीक आहे, आता याची निवड पद्धतीत कशाला बघा, तर 10वी वरतीच ही पोस्ट तुम्हाला अप्लाय करता येईल. संगणक वरती म्हणजेच कम्प्युटर वरती कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे, ज्याला सीबीटी टेस्ट असं म्हणतो, ऑनलाईन पद्धतीने. ओके, यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, बौद्धिक चाचणी आणि मराठी भाषा. ओके, हा तुमचा अभ्यासक्रम असणार आहे. यावरती तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे. हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, यानंतर आपल्याला बघायचं आहे की साधारणतः कोणकोणत्या पदाला कोणकोणतं क्वालिफिकेशन आवश्यक आहे, सगळ्या या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. ओके, आता आपण मी पद सांगितलेली आहे तुम्हाला. सगळ्यात पहिलं पद आहे ग्रामीण डाक सेवक. ओके, 10वी पास, गणित आणि इंग्लिश विषय, संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे, म्हणजे ज्याला आपण एमएसआयटी म्हणतो. वय हे 18 ते 40 पर्यंत आहे. 10वीच्या मेरिट लिस्ट वरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. त्यानंतर पोस्टमन आणि मेल गार्ड 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओके, 10वी वरती काही आहे, 12वी वरती स्थानिक भाषा, 18 ते 27 वय, लेखी परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने सीबीटी टेस्ट. ओके, त्यानंतर आहे मल्टीटास्किंग ताप, 10वी उत्तीर्ण आवश्यक आहे आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज तुमच्याकडे असायला पाहिजे. वय 18 ते 25 27 असायला पाहिजे. लेखी परीक्षा यांची सुद्धा होणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर पोस्टल असिस्टंट, कार्यालयीन सहाय्यक ज्याला म्हटलं जातंय. ओके, पदवी असणं आवश्यक आहे. डाटा एंट्रीचं नॉलेज तुम्हाला कम्प्युटरचं असलं पाहिजे. वय 18 ते 27 असलं पाहिजे. स्पर्धा परीक्षा म्हणजे एसएससी, ओके, त्यामार्फत ही परीक्षा भरली जाणार आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहे. ओके,
हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. ओके, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने, आता बघा जवळपास या ठिकाणी दिलंय 28,000च्या आसपास संपूर्ण भारत देशामध्ये वॅकन्सी येणार आहे, परंतु मिनिमम, ओके, काही नाही झालं तरी मिनिमम साधारणतः 25,000 वॅकन्सी येण्याचे चिन्ह आहेत. ओके, आता आपल्याला बघायचंय यामध्ये संपूर्ण भारतात 25,000 वॅकन्सी कमीत कमी येण्याचे चिन्ह आहेत. ओके, त्यामध्ये बघा वयाची मर्यादामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की सेंट्रल मध्ये ओबीसी असाल तर 3 वर्ष वाढीव असतात आणि एससी एसटी ला 5 वर्ष वाढीव असतात. ओके, दिव्यांग उमेदवारासाठी 10 ते 15 वर्षाची सवलत दिली जाते. ओके, महाराष्ट्रामध्ये जर आपण अर्ज करत असाल तर बेसिक महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मराठीचं नॉलेज असणं गरजेचं आहे. नॉर्मली ते आपल्याकडे असतंय सुद्धा. ओके, आता ही जी ऍड आहे त्याची जे नोटिफिकेशन आहे ते कधी येणार आहे, कशा पद्धतीने परीक्षा होणार आहे, विषय कुठले आहेत ते तर मी तुम्हाला सांगितलं. नॉर्मली आपण बघितलं तर सॅलरीचा बेसिस दिलेला आहे या ठिकाणी. पोस्टमन साठी 21,700 बेसिक असणार आहे. त्यानंतर ब्रँच पोस्ट मास्टर साठी जवळपास 12 ते 29 पर्यंत. त्याच्यानंतर असिस्टंट साठी जर बघितलं आपण तर 10,000 बेसिक आहे. मल्टीटास्किंग साठी 18,000 बेसिक असणार आहे. ओके, या गोष्टी तुम्हाला सर्व्हिसला लागल्यानंतरही कळणार आहेत, परंतु या ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या. ओके, आता आपल्याला बघायचंय की नॉर्मली परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे याच्यावरती आपण थोडंसं चर्चा करणार आहोत. लेखी परीक्षेचे स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे या बाबतीमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, बेसिकला पेपर नंबर 1 जर आपण बघितला तर बौद्धिक चाचणी या विषयावरती असणार आहे. 100 मार्काची तुमची एमसीक्यू टाईप परीक्षा होणार आहे आणि तुम्हाला 60 ते 90 मिनिटं वेळ देणार आहे. त्यामध्ये सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमापन चाचणी 25-25 मार्क आणि मराठी ऑब्लिक इंग्लिश. ओके, आता जर तुम्ही गेलात इतर राज्यामध्ये तर त्या ठिकाणी इंग्लिशचा 25 प्रश्न असतील आणि महाराष्ट्रामध्ये परीक्षा देत असाल तर मराठीचे 25 मार्क असतील. अशी 100 मार्काची परीक्षा आहे. त्यानंतर स्थानिक भाषा आणि संगणक चाचणी, जेव्हा ही परीक्षा होईल त्याच्यानंतर जे काही तुम्ही महाराष्ट्रामध्ये नोकरी करत असाल तर महाराष्ट्रामध्ये स्थानिक भाषेमध्ये तुम्हाला काही परीक्षा द्यावं लागेल. ओके, संगणक स्पीड तुमचं चेक केलं जाणार आहे, हे देखील या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. ओके, हे महत्वाचं पहिला टप्पा पेपर नंबर 2 स्थानिक भाषेतला. आता नॉर्मली परीक्षेचा अभ्यासामध्ये कुठले कुठले घटक इन्व्हॉल्व असणार आहे याची एक बेसिक तुम्हाला माहिती देतो. समजा आपण जनरल नॉलेजचा विचार केला, जीएस चा विचार केला तर यामध्ये तुम्हाला इतिहास, भूगोल, राज्यघटना, चालू घडामोडी आणि टपालाशी संबंधित असणारे काही मूलभूत नियम असतात त्याचाही काही प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत जीएस मध्येच. ठीक आहे, त्यानंतर आपण बघितलं तर मॅथमॅटिक्स म्हणजे ज्याला आपण मॅथ म्हणतो. ओके, त्यामध्ये बोडोमॉस, टक्केवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सरासरी, वेळ, अंतर, वेग, गुणोत्तर एक नॉर्मली टॉपिक आहेत ज्यावरती 25-25 प्रश्न. ठीक आहे, त्यानंतर असं रिझनिंग मध्ये बघितलं तर संख्यामाला, कोडिंग, डिकोडिंग, नातेसंबंध. ओके, त्यानंतर काही आकृत्यांचं विश्लेषण, तर्कसंगती आणि मराठी व्याकरण मध्ये आपण बघितलं तर सामान्य अर्थी शब्द, विरुद्ध अर्थी शब्द या टाईपचे अभ्यासक्रम आहे. नॉर्मली ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो हा सगळा अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, आता ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं की नोटिफिकेशन जे आहे ते कधी ऑन होणार आहे, कोणता विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि कधी अर्ज करू शकतो. आता पहिला टप्पा आपल्याला समजून घ्यायचा आहे. या ठिकाणी मी टप्पे दिलेत की पहिला टप्पा समजून घ्या की तुम्हाला इंडियन पोस्टल, ओके, GDS, ओके, online.gov.in या वेबसाईट वरती अर्ज करायचा आहे. ओके, हा पहिला टप्पा आहे नोंदणीसाठी. दुसरा टप्पा आहे की तुम्हाला नंतर पसंती क्रम द्यायचा आहे, म्हणजे कोणत्या पोस्ट साठी आणि कोणत्या एरियासाठी. ओके, म्हणजे आपलं डिव्हिजन किंवा सर्कल, महाराष्ट्र स्टेट असेल, स्टेट मध्ये कुठलं तुमचा एखादा जिल्हा असेल तर तो पसंती क्रम रेफरन्स या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे. ओके, पहिला टप्पा आहे नोंदणी, दुसरा पसंती क्रम, तिसरा टप्पा आहे की कोणत्या पदासाठी आणि कोणती परीक्षा. समजा जीडीएस साठी परीक्षा नाहीये, ओके, 10वीच्या बेसवरती तुमचे होणार आहे. मग तिसरा टप्पा आहे मेरिट आणि परीक्षा, म्हणजे तुम्हाला नोंदणी केल्यानंतर परीक्षेला जायचंय. ओके, त्यानंतर चौथा टप्पा आहे की जे काही तुम्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी ऑनलाईन मध्ये द्याल ते डॉक्युमेंट तुम्हाला अंतिम सिलेक्शनच्या दिवशी ओरिजिनल डॉक्युमेंट दाखवावी लागतील. अशा पद्धतीचे हे 4 टप्पे आहेत. ओके, हे
तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर जर आपण बघितलं तर याचं नोटिफिकेशन आता लक्षात घ्या, हे ऑफिसर अकॅडमी मध्ये या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला इत्थंभूत पद्धतीने नॉलेज मिळणार आहे. कुठलीही अडचण येणार नाही. याची आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये सुद्धा बॅच घेणार आहोत. ओके, त्यासाठी मी शेवटी तुम्हाला ऑफिसर अकॅडमीचा नंबर देईन, नोट्स सुद्धा दिले जाणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहे, सगळ्या गोष्टी. ओके, आता बेसिकली या ठिकाणी तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता नोटिफिकेशन जे असणार आहे, ओके, ही गोष्ट लक्षात ठेवायची. नोटिफिकेशन साधारणतः 1 सप्टेंबरला ऑन होईल. ओके, 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिल करायचा आहे. ओके, ही डेट लक्षात घ्या. 1 सप्टेंबरला नोटिफिकेशन येईल. 1 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर लास्ट डेट असेल ऑनलाईन ऍप्लिकेशन साठी. आणि नॉर्मली तुमची परीक्षा ही डिसेंबर महिन्यामध्ये होईल. ओके, लक्षात घ्या, डिसेंबर महिन्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने तुमची एक्झाम होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आणि खूप साऱ्या मोठ्या वॅकन्सी आहेत, तर याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे. ऑफिसर अकॅडमी मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये बॅच चालू होणार आहे. तो डिसिजन आपण 1 सप्टेंबरला कळूया की टायमिंग नुसार की कुठेही बॅच घेता येईल ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपामध्ये. जर या संदर्भात आधी काही माहिती हवी असेल तर 8828 ओके 4855 आणि 35 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. आणि मी याचं ऑफिशियल म्हणजे एक बॅनर बनवून सुद्धा तुम्हाला ग्रुपवरती शेअर करेन की कुठल्या स्लॉट मध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच आपल्याला बसवता येईल आणि 4ही टॉपिक आहेत त्या 4ही टॉपिकला न्याय देता येईल. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. थांबतोय.